अरे बापरे, हे काय घडतंय? शरद पवार आणि सुप्रियाताई चक्क पांडुरंगाला शरण गेले. आम्हालाही थोडा धक्का बसला, पण नंतर कळलं. सध्या हाती सत्ता नसल्यामुळे पवार कुटुंब अस्वस्थ आहे. काहीही करा, द्वेष पसरवा, पैसा वाटा, देवाचं नाव घ्या, पण महाराष्ट्र अस्थिर करा, हाच त्यांचा सध्याचा मंत्र आहे. याच मालिकेत आधी मनोज जरांगेला उचकवलं, ओबीसींना चिथावून दिलं, गणेशोत्सवात मुंबई आणि महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न केला आणि आता नाशिक अस्थिर करण्याचा नवा डाव पवार कुटुंबाचा आहे. सुप्रियाताई पांडुरंगाच्या दर्शनाला मटण खाऊन जातात. समस्त वारकऱ्यांच्या श्रद्धास्थानाची थट्टा करतात. शरद पवारांनी तर आम्ही देवांचेही बाप आहोत असं ठणकावून सांगितलं होतं. तुमच्या देवाचे बाप आम्ही आहोत. मग सांगा लोक हो, ज्यांना फक्त राजकीय स्वार्थासाठी देव आठवतो, त्यांना आपला पांडुरंग दारात तरी उभं करेल का हो?